नमस्कार, मी वृषाली. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज आहे नेक्स्ट डे. आपण आहोत लोकार्नो मध्ये, जे येतं टिचिनो कॅन्टॉन मध्ये आणि हे इटालियन पार्ट ऑफ स्वित्झर्लंड मध्ये येतं. जर तुम्ही आधीचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आज आम्ही निघणार आहोत, इकडच्या 2 गावांना व्हिजिट करणार आहोत आणि एक छोटंसं अजून एक सिटी किंवा टाउन म्हणा ते व्हिजिट करणार आहोत जर आम्हाला वेळ मिळाला तर. खूप सुंदर गाव आहेत ती. पॉप्युलेशन फार तिकडे कमी आहे आणि असं म्हणतात तिथे समरमध्ये आणि ऑटममध्ये खूप छान दिसतं. सो आम्ही पण होपफुल आहोत की तिकडे काय छान छान बघायला मिळतंय. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. आम्ही चेकआउट करतोय आता आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला लागणार आहोत पुढच्या. तर ऑन द वे काय काय छान छान व्ह्यूज दिसतात ते मी कॅप्चर करेन आणि मग डायरेक्ट तिकडे गेल्यावरती त्या गावाबद्दल तुम्हाला माहिती देईन. आम्ही फायनली येऊन पोचलेलो आहोत व्हॅले वेर्झास्काला. तर व्हॅले वेर्झास्का हे टिचिनोच्या सेंट्रल पार्टमध्ये येतं. जर तुम्ही इथे येणार असाल तर तुम्हाला कार जास्त कन्व्हिनियंट पडेल, कारण असा मस्त ते माउंटेन चढायचा आहे. रोड आहे, खूप सुंदर रोड आहे. आणि जरी तुम्ही कारने येणार नसाल, टुरिस्ट म्हणून येणार असाल तर लोकार्नोवरनं काही बसेस निघतात ज्या तुम्हाला इथे ह्या मेन स्पॉट्सवरती घेऊन येतात. व्हॅले वेर्झास्काबद्दल सांगायचं झालं तर खूप छोटं विलेज आहे हे. व्हॅले वेर्झास्काला एक फेमस डॅम आहे, नंतर वॉटरफॉल आहे आणि एक मस्त असा स्टोन ब्रिज आहे पॉन्टे दी सॉल्टी नावाचा. मी त्याच्या नावं खाली जेव्हा ज्या ज्या प्लेसेसला व्हिजिट करेन त्याची मी नावं खाली त्या स्पॉटची नावं लिहून देईन, सो दॅट तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल बाय कार तर इझी होईल लोकेशनने. त्यात आपण पहिल्यांदा जे जाणार आहोत त्या ब्रिजवरती, जो आहे स्टोन ब्रिज. तुम्ही बऱ्याचदा इन्स्टा रील्समध्ये कदाचित तो ब्रिज बघितला पण असेल. तर खूप सुंदर आहे. तिथे लोकांचं फोटोशूट वगैरे पण चाललेलं आहे काय त्यांचं झाल्यावरती आम्ही आता तिथे जाणार आहोत. मस्त तुम्हाला तो ब्रिज दाखवणार आहोत आणि मग नंतर आपण परत भेटूया. आम्ही लवकर निघालो त्यामुळे जास्ती टुरिस्ट नाही आहेत, पण आता यायला लागले तर त्यामुळे आम्ही पण स्पॉट्स बघून घेतो पटापट. आणि खूप सुंदर आहे इकडे. जी व्हॅली आहे ना खूपच मस्त आहे. याचं पूर्ण लँडस्केपच वेगळं आहे. म्हणजे असं तुम्ही लँडस्केप बाकीच्या स्वित्झर्लंडमध्ये नाही बघणार. खूप वेगळं आहे हे आणि एकदम युनिक इन इटसेल्फ आहे. हो, खूप सुंदर आहे. पॉन्टे दी सॉल्टी या ब्रिजवर, ज्याला दुसरं नाव आहे पॉन्टे रोमाना. तर असं म्हणतात की हा थोडा रोमॅन्टिक ब्रिज आहे, कारण इतकं त्याचं बांधकाम इतकं छान आहे आणि मला वाटतं 16व्या का 17व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि तुम्ही बघाल, एक ऑब्झर्व कराल तर हा पूर्ण जो ब्रिज आहे तो स्टोनने बनलेला आहे, त्यामुळे तो इतका आकर्षक वाटतो. आणि त्या ब्रिजच्या खालून छान असं वेर्झास्का रिव्हर फ्लो होते आणि इतका छान पाण्याचा आवाज आहे. मस्त माउंटेन्स आहेत ह्या ब्रिजच्या. जर तुम्ही बघितलात पूर्ण आजूबाजूने चारी बाजूने ह्या ब्रिजला माउंटेन कवर आहे. त्यामुळे आणि क्लाउडी वातावरण झालं त्यामुळे इतकं छान वाटतंय. अगदी सुंदर, अगदी सुंदर. आम्ही मस्त आता
खूप सारे फोटोज वगैरे काढले, मजा मस्ती करतोय. इथे खाली आता दगडांवर जाणार आहोत, तिथे ते पाणी रिव्हर फ्लो होते, तर तिकडे जाऊन पण थोडं शूट करणार आहोत आणि मग इथून आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटला. ते काय ते मी नक्कीच सांगेन. मी आता आलो आहे व्हॅले वर्झास्का डॅमवर. तर हा जो डॅम आहे ह्याची स्पेशालिटी म्हणजे हे बंजी जम्पिंगसाठी फेमस आहे आणि युरोपचं सर्वात हायेस्ट बंजी जम्पिंग आहे आणि एवढं जबरदस्त आहे. तुम्ही हे बघू शकता की नाही मला माहीत नाही, पण जबरदस्त खोल आहे. मी तर नाही करणार, वृषालीला इच्छा आहे करायची. मेंटली प्रिपेअर नाही झाली आहे वृषाली. मी तर प्रिपेअर करून घ्यायच्या तयारीतच नाही आहे. मी कधीच बंजी जम्पिंग नाही करणार आहे, बट तिला करायची इच्छा आहे. बाकी असं काही नाही आहे, ॲव्हरेज स्पॉट आहे. डॅम असतो तसा डॅम आहे आणि इकडे अजून एक की गोल्डन आयचं शूट झालेलं जेम्स बॉन्डचं, तर त्यासाठी पण हे फेमस आहे. आता आम्ही जास्ती वेळ नाही घालवत, पुढच्या प्रवासाला निघतो. तर आत्ता आम्हाला इथून नेक्स्ट स्टॉपला जे जायचं होतं तो होता फोर्ग्लिओ. हे एक गाव आहे, खूप सुंदर विलेज आहे टिचिनो मधलं. पण अनफॉर्च्युनेटली जसं आम्ही तिथे जात होतो, ऑन द वे होतो, तर तिकडे पोलीस सगळ्यांना थांबवत होते, विचारत होते की तुम्ही कुठे जाताय. तर आम्हालाही विचारलं, तर आम्ही सांगितलं की फोर्ग्लिओ ह्या विलेजमध्ये आम्हाला म्हणजे व्हिजिट करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की ते वेदर कंडिशनमुळे त्यांनी क्लोज केलेलं आहे. खरं तर इथे खाली काही वेदर असं वाटत नाहीये, पण मे बी वरती थोडं सिन्स क्लाउडी झालं त्याच्यामुळे वरती कदाचित पाऊस वगैरे असावा किंवा विंडी असावं, माहित नाही. तर त्यांनी बंद केलंय आज पण आणि उद्या पण. आणि ते खरंच खूप सुंदर विलेज. इथे मला ऍक्च्युली टिचिनोला त्यासाठीच जायचं होतं, तेच नेमकं बंद आहे. बट ठीक आहे, आता आपण काही नाही करू शकत. तर मग आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातोय. इथे एक बेलिन्झोना नावाची सिटी आहे. तिथे काय आहे आणि काही नसेल तर निदान सिटी तरी एक्सप्लोर करू आणि मग तिथून आपण थोडा वेळ लुगानोला पण जाऊ. लुगानो सेम लाईक लोकार्नो आहे, पण लुगानो थोडं जास्त छान आहे असं मी गुगलवरती वाचलेलं. तर मग तिथे पण थोडा वेळ फिरू, मस्त काहीतरी खाऊ आणि मग तिथून आपण घरी जाऊ. तर आता आपण ऑन द वे आहोत बेलिन्झोनाला जायला. एक 15-20 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत. आपण आलो आहोत बेलिन्झोना कॅसलमध्ये आणि हा कॅसल 1300 शतकामध्ये बांधला गेला होता. बेलिन्झोनाची एक खूप चांगली जॉग्राफिकल पोझिशन आहे स्विस आल्प्समध्ये आणि इकडून मेजर ट्रेड रूट्स जातात नॉर्थ आणि साऊथ युरोपला. तर त्यामुळे बेलिन्झोना हे नेहमीच एक इम्पॉर्टंट ट्रेडिंग सेंटर होतं. इथे टोटल 3 कॅसल आहेत आणि आपण त्यातल्याच एका कॅसलमध्ये आलो आहोत, बेलिन्झोना कॅसल. त्यामुळे अजून आम्ही जे छोटंसं विलेज का टाऊन आहे इकडे ते नाही एक्सप्लोर केलं, तर ते आपण आता करूया. चला.
1 hour later. आम्ही आत्ता लुगानोमध्ये आलेलो आहोत आणि एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. काय नाव आहे? त्रातोरिया पिझ्झेरिया म्हणून रेस्टॉरंट आहे लुगानोमध्ये. तर तिकडे आलेलो आहोत आणि आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे, कारण कालपासून आम्हाला पिझ्झा घ्यायचा आता जो काही मिळालं नाही. फायनली आता आम्ही टेस्ट करतो आहे की तो कसा आहे. त्यानंतर आपण थोडंसं इकडचा एरिया फिरू आणि मग मी तुम्हाला दाखवेन इकडे काय काय अजून गोष्टी आहेत. तर आता आम्ही येऊन पोचलो आहे लुगानोला आणि आता मस्त लंच झाला आमचा. लंचमध्ये आम्ही पिझ्झा मागवलेला. सुपर्ब होता पिझ्झा आणि छान वाटलं आम्हाला खाऊन. सुस्ती आली आहे मस्त म्हणून आता मस्त आता वॉकला आलो आहे आम्ही इकडच्या प्रॉमिनाडला. तर लोकार्नो आणि लुगानोमधला एवढाच फरक आहे की लुगानो एकदम छान टाऊन आहे, म्हणजे इट्स मोर हॅपनिंग दॅन लोकार्नो. आणि इथे थोडी जास्ती श्रीमंती आहे आणि इथे थोडं जास्ती हाय क्लास हे आहे, क्राऊड आहे. लुगानोबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर लुगानो इज वन ऑफ द फायनान्शियल हब्स इन स्वित्झर्लंड. इज द थर्ड मोस्ट फायनान्शियल हब करेक्ट इन स्वित्झर्लंड. आणि इथे बऱ्याच बँक्स आहेत. बँकिंग सेक्टर खूप मोठा आहे इकडे. त्याचबरोबर इट्स वन ऑफ द हॉटेस्ट सिटीज इन स्वित्झर्लंड. त्यामुळे जी लोकं समर प्रेफर करतात किंवा जी लोकं थोडं मॉडरेट क्लायमेट प्रेफर करतात ती लोकं इथे येऊन राहतात. याचबरोबर बँकिंग सेक्टर असल्यामुळे लुगानो इज नॉट दॅट चीप, इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि दुसरी गोष्ट लुगानोची बोलायची झाली तर इकडे बरेचसे हिल्सवर असल्यामुळे इथे बरेचसे हायकिंगचे ऑप्शन्स आहेत. इथे बरेचसे ट्रेल्स आहेत. एक दिवस कमी आहे कुठलीही सिटी स्वित्झर्लंडमध्ये एक्सप्लोअर करायला. त्यामुळे एका दिवसात आला तर तुम्ही अगदीच जे काही सिटी सेंटर आहे तेवढंच एक्सप्लोअर करू शकता. स्वित्झर्लंडमध्ये कुठल्याही सिटीत येताना निदान एक रात्र तरी राहा, म्हणजे तुम्हाला कंप्लीट 2 दिवस मिळतील विजिट करायला सिटी बऱ्यापैकी. इथे पॅराग्लायडिंग आहे, कोस्टर राईड आहे, इथे केबल कार पण जाते जिथे जाऊन तुम्ही हिलटॉपवर जाऊन मग तुम्ही कोस्टर राईड अनुभवू शकता. तर असं सगळं आहे. आणि इकडे हे बघा, तुम्हाला प्रॉमिनाड दाखवायचं झालं तर हा असा प्रॉमिनाड आहे. बोट राईड आहे, तुम्ही इथे बोट घेऊन आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊ शकता. पण पेडल बोटने जाणार आहोत. मला टेन्शन आले. कशाला टेन्शन, मस्त मजा येणार आहे. नाही येणार आहे मजा. मला थोडी पाण्याची भीती वाटते, त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स नाही करायला शक्यतो, पण पुष्करची इच्छा आहे म्हणून मी जाणार आहे. आणि बहुतेक आता त्यांनी सांगितलं 10-15 मिनटं वेट करायला लागेल जोपर्यंत दुसरी बोट येत नाही, कारण बरेच नंबर्स आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांनी रजिस्टर केलेलं आहे. तर आता नंबर लिहिलेला आहे. 10-15 मिनटं त्यांनी सांगितलं लागतील. जोपर्यंत मस्त प्रॉमिनडला बसूया आणि मग अर्ध्या तासाची ती राऊंड आहे. अर्धा तास किंवा 1 तास तुम्हाला जेवढं करायचं आहे. अर्ध्या तासाचे 10 फ्रँक आहे, 1 तासाचे मला 20 फ्रँक आहे. 20 फ्रँक आहे. ओके 20 फ्रँक आहे. हो जाओ ना. ये मोमो, come on. Come on, come on. खुशाली. टेन्शन आलं मला.
कसं वाटतंय? टेन्शन आलंय पण ठीक आहे. काय मस्त झालं ते. जास्तच एक्सरसाइज झाला. हो, लेगचा वर्कआउट करायचा असेल तर ही बोट घ्या. सॉलिड एक्स्ट्रा. आणि ही बघा मूम, हिला पाण्यात उडी मारायची. एवढा ओरडा खाल्ला हिने या बोटीत, कधीच खाल्ला नसेल 5 वर्षात. Yeah, we are together. And one fruity di Bosco and cafe medio. Frutti di Bosco caffè? Yeah, mix medio. Ne cup? That's all? No, one more. One Magnana and limon. Ne cup e ne cone? Cup, sorry, cone, grande. Mangalas limone. कसं वाटतं आईस्क्रीम? छान वाटतंय. चिलाट. हे मोमोज आहे. ते पण ते कसं करतात? हो, मॅग्नानाज आणि हे. Andiamo un po' al salo così ti devo. थँक्यू. तर आमचा लुगानोचा प्रवास इथेच संपतो आणि आता वेळ आली आहे घरी निघायची, कारण ऑलरेडी 4 वाजलेत आणि आम्हाला घरी जायचं 4 तास लागणार आहेत. आम्ही इटलीत गेलो आहे, मिलान आणि फ्लोरेन्सला, पण स्विस इटालियन भाग बघायला एक वेगळीच मजा आली, एक वेगळा अनुभव होता. बड्डे छान सेलिब्रेट झाला आणि मस्त होता हा लॉंग वीकेंड. आता वेळ आली आहे घरी निघायची. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा. तुमच्या कमेंट्स आम्हाला वाचायला खूप आवडतं. सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच. बाय बाय.